संभाजी ब्रिगेड नाशिक शहराच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्म उत्सवानिमित्त मेन रोडवरील गाडगे महाराज पुतळ्यासमोर राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले। माजी महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी श्रीराम मर्दानी आखाड्याच्या वतीने ढाल, तलवार, काठी, बोथाडी, चक्र, दानपट्टा आदी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। राजेंद्र देसाई, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी इंगळे, जिल्हा सचिव नितीन रोडे पाटील, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ आदींसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। एक तरुण आहे, त्याला घोडा दिलाय, तलवार दिली आहे, सगळं दिलंय आणि तोच आपल्याला विचारतोय आता काय कसं लढाई। तर त्याला आपण म्हटलो अरे कमीत कमी पळून तरी जा, तो उलटा परत आपल्याला विचारतो कसं पळाई। अवस्था आज अशी झालेली आहे, राष्ट्रमाता जिजाऊ त्या काळामध्ये स्वतः तलवारबाजी करायच्या। दत्ताजी, राघोजी, अंतोजी आणि बहादूरजी या 4 भावांबरोबर एकाच वेळेला तलवारबाजीचा सराव त्यांचे वडील लखुजी जाधवरावांनी करून घेतला होता। या कार्यक्रमानंतर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी शिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।